तर आजचा दिवस थोडासा खास आहे गाईज, कारण आज आहे माझा बड्डे आणि आज थोडंसं म्हणजे ठीकच वाटायला वातावरण. पण सकाळ सकाळ बघितलं की कॅन्टीन तर उघडीच नव्हती. थोड्या वेळाने कॅन्टीन उघडली आणि इथं येऊन बघितलं प्रॅक्टिस चालू आहे ज्युनियर्सची. सगळ्यांनी विश वगैरे केलं. तर दुसरीकडे आजी की दाखवत होता आमचेच पोरं मला लय मारालेत मला. दुसरीकडे अक्षदाने मला हॅपी बड्डे विश केलं आणि मग मी लागलो प्रॅक्टिसला. काही असो भाई, बड्डे वगैरे काही नसते, पण पोरांनी मस्त आज खूप माझं म्हणजे असं मन भरून आलं की सगळ्यांनी बड्डे विशेष वगैरे केल्या होत्या. आणि म्हणजे एवढं भारी वाटलं ना की खरंच सांगू शकत नाही. पण हे पण सांगू शकत नाही की हे बड्डे चालू आहे आणि ह्या पोरीचं चालू झालं. म्हणजे काल सर पडले, आज ही पोरगी पडली, नुसतं पडापडी चालू आहे. मग काय बँडेज वगैरे केली आता. तर बड्डे चालत राहतं गोष्टी. दुसरीकडे आमची पोरं कामं करतच होती. ChatGPTची थोडीशी मदत घेत घेत फायनली आता मी तुमचा भाऊ म्हणजे बघू शकता सगळं रेडी वगैरे झालो आहे. सस्त ट्रान्झिशन वगैरे केलं, थोडं नटून वगैरे आलो, जेवण वगैरे केलं आणि मग त्याच्यानंतर रूमवर आलो. इथं आता मला बड्डे सरप्राईज देण्यासाठी म्हणजे यांनी प्लॅनच केला होता. तर मग फायनली यांनी सगळे रेडी वगैरे केलं. आता म्हणजे ठीक आहे, मस्त झालं आहे, मला खूप छान वाटेल. आता माझा बड्डे एक नंबर चालला आहे. केक वगैरे खूप छान आणला होता आणि म्हणजे बड्डे खूपच छान केला. दुसरीकडे ह्या पोरींनी बघू शकता या आता हे कोणता रॉजर फरेरो वगैरे फ्लेवर आहे कोणता ते आणलं होता. बड्डेच्या विश वगैरे केल्या. तर 2-4 ट्रान्झिशन रील शूट करून झाल्या. मग त्याच्यानंतर बड्डे सेलिब्रेट झाला आणि केक खायला लागले मग सगळे बारी बारीने. केक खूप छान होता. आता ह्यांनी सगळ्यांनी रिव्ह्यू दिलेच होते आणि सगळ्यांनी आपापले पीस उचलले. त्याच्यानंतर मला गिफ्ट म्हणून गायत्रीने स्विंगची बॉटल दिली. तर याच्यातच भागो म्हटली आवडपुरतं. त्याच्यानंतर मेन गिफ्ट भाई म्हणजे मला असं म्हणजे कधीच नाही वाटलं की माझं म्हणजे हे ड्रीम पण पूर्ण होईल. तर ॲक्च्युली माझं ड्रीमच होतं, पण ह्या पुरीने ते ड्रीम पूर्ण केलेलं आहे आणि मी याच्यासाठी खूप थँकफुल आहे. तर दुसरीकडे गायत्रीने फर्स्ट अटेम्प्टमध्ये काहीतरी पूर्ण केलं आहे. त्याच्यानंतर मग मी रूमवर आलो, बघितलं आधी त्याची तयारी चालू होती. तो कोल्हापूरला चालला होता कारण त्याचं थोडंसं काम होतं. त्याच्यानंतर मेन म्हणजे आपली जर्सी पण आली होती आणि त्याच्यानंतर मी ग्राउंडवर आलो आहे. म्हणजे आज सगळ्या गोष्टी खूप छान झालेल्या आहेत. खूप म्हणजे खूप खो खोची प्रॅक्टिस घेतली. थोड्या वेळ मी यांच्यासोबत पळलो, थोडं म्हणजे अर्धा तास पळलो होतो. खूप दिवसांनी खेळ होतो. तर मग माझा बड्डे खूप छान सेलिब्रेट झाला आहे. खूप आजचा दिवस एवढा मेमोराईज झाला आहे की 3-4 बड्डे माझे बनले होते. त्याच्यानंतर मग ज्युनियर्सनी पण बड्डे साजरी केला आणि एवढं छान वाटलं मला. त्याच्यानंतर मग आम्ही सेलिब्रेट वगैरे केलं आणि मग मी रूमवर आलो. तर अजून एक म्हणजे मित्रांनी बड्डे वगैरे सेलिब्रेट केला. तर सगळ्यांना थँक्यू, खरंच खूप थँक्यू. माझा बड्डे एवढा छान सेलिब्रेट केला सगळ्या क्लासनी, सगळ्या माझ्या मित्रांनी. आणि स्पेशल थँक्स मयुरीला, कारण माझे म्हणजे ड्रीम्स एक तिने आज पूर्ण केलेले. काय सांगू हे सांगताना रडू येते, पण खरंच खूप थँक्यू सगळ्यांना. आणि माझा बड्डे खूप छान म्हणजे खूप छान झाला.